धुळ्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं 8,000 हेक्टरवर नुकसान झालं। साक्री तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय। कांदा, गहू, हरभरा, फळ या पिकांचं नुकसान झालंय। पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। परभणी या ठिकाणच्या अवकाळी पावसामुळे 2 एकरवरील मोसंबीची बाग उद्ध्वस्त झालेली आहे। पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप आहे। कृषी सहाय्यकाकडून हीन वागणूक मिळाल्याचाही आरोप करण्यात येतोय। परभणी जिल्ह्याला परवाच्या रात्री झालेल्या अवकाळी पावसानं आणि वादळानं झोडपून काढलेला आहे। अक्षरशः आंबा असेल, चिकू असेल आणि त्यानंतर आता ही मोसंबीची बाग। मी सध्या पूर्णा तालुक्यातील मांगरा शिंदे या गावामध्ये आहे आणि आपण बघत असाल की या ठिकाणी शेतकऱ्याने 2 एकर वरती ही मोसंबीची बाग उभी केली होती। मात्र जो चक्रीवादळ झालं त्याच्यामुळं जवळपास या बागेतली 100 पेक्षा अधिक झाडं जी आहेत ती उन्मळून पडलेली आहेत आणि लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेलं हे पीक आता हातातनं गेल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळते। सरकार कशा पद्धतीनं लक्ष देतं आणि शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। धाराशिवमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा उद्योगांवर परिणाम झालाय। वारंवार होणाऱ्या हवामान बदलामुळे फटका बसलेला आहे। उद्योग ठप्प झालेत।